तिथून पुढचा प्रवास सुरू होतो तो प्रवेश परीक्षांच्या चक्रव्यूहाचा. जेई मेन्स, जेई ॲडव्हान्स्ड, MHT-CET हे इतके पर्याय आहेत की कोणत्या परीक्षेला बसायचं आणि कधीपासून तयारी सुरू करायची हा विद्यार्थ्यांसमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे. पर्याय जास्त आहेत हे खरं आहे, पण त्यात स्पष्टता असणं महत्वाचं आहे. विद्यार्थ्यांनी सर्व पर्याय खुले ठेवले पाहिजेत. म्हणजे सगळे फॉर्म भरायचे. हो, जर तुम्हाला भारतातील सर्वोच्च संस्थांमध्ये म्हणजे IIT मध्ये जायचं असेल तर तुम्हाला जेई ॲडव्हान्स्ड क्रॅक करावी लागेल. जर तुम्हाला NIT, IIIT किंवा राज्यातील चांगल्या कॉलेजेसच्या ऑल इंडिया कोट्यातून प्रवेश हवा असेल तर जेई मेन्स ही परीक्षा महत्वाची ठरते. आणि स्टेटसाठी समजा तुम्ही महाराष्ट्रासारख्या राज्यात आहात तर तिथल्या सरकारी किंवा खाजगी कॉलेजेसच्या स्टेट कोट्यासाठी MHT-CET असते. यात हुशारी अशी आहे की विद्यार्थ्यांनी एकाच वेळी CET आणि जेई मेन्स दोन्हीचे पर्याय वापरून जास्तीत जास्त दरवाजे उघडे ठेवायला हवेत.